मासिक पाळी म्हणजे काय? मासिक पाळीत काय काय काळजी घ्यायची, काय करावे, काय करू नये, यावरती आज आपण बोलणार आहोत. तर आजचा आपला टॉपिक आहे मासिक पाळीवर बोलू काय. 28 एप्रिल हा वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे असतो आणि त्या निमित्ताने आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काय काय काळजी घ्यायची यावर बोलणार आहोत. नमस्कार, मी वर्षा घेऊन आले आहे नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी. चला तर मग आज आपण एक वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. तर जनरली मासिक पाळी हा विषय जास्त बोलला जात नाही, चर्चेला जात नाही आणि त्याचे अनेक वेगवेगळी कारणं आहेत. तर आपण आता इथून पुढे हा विषय आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे आणि अविभाज्य असा घटक आहे तो महिलांच्या आयुष्यातील. आणि तो विषय इतका लपून छपून असा बोलण्याचा विषय नाही, तर मोकळेपणाने त्यावर बोललं पाहिजे. आणि 28/4 हा दिवस वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे असतो. तर 28 एप्रिल हाच दिवस का असतो? तर मासिक पाळीची जी सायकल असते ती 28 दिवसांची असते. 28 दिवस झाल्यानंतर परत मासिक पाळी येते आणि जनरली 4 दिवस मासिक पाळीचा जो कालावधी असतो तो असतो. त्यामुळे 28/4 म्हणून 28 एप्रिल ही आपली मासिक पाळीची 28 एप्रिल हा वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे, मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. तर आपण बघूया की मासिक पाळी म्हणजे काय. तर स्त्री मुलगी वयात आल्यानंतर योनी मार्गातून दरमहा जो रक्तस्राव होतो त्याला मासिक पाळी असे म्हणतात. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजेच MC. आणि काही जण प्रॉब्लेम असं हा शब्द वापरतात. तर मासिक पाळीला प्रॉब्लेम हा शब्द वापरू नका. मासिक पाळी ही प्रॉब्लेम नाहीच आहे, तर ते निसर्गाने स्त्रीला दिलेलं एक देणगी आहे, वरदान आहे आणि त्याच्याकडे तुम्ही पॉझिटिव्ह दृष्टीने बघा. मासिक पाळी हा प्रॉब्लेम नाही आहे, त्यामुळे त्याला प्रॉब्लेम हे म्हणायचं नाही. तर कधी काय होत असतं की मुलगी वयात आल्यानंतर 12-13व्या वर्षी किंवा आता तर मेन्स्ट्रुअल सायकल ही लवकर पण येते. अगदी 11व्या वर्षीसुद्धा मासिक पाळी मुलींना येते आणि दर महिन्याला एक स्त्रीबीज तयार होत असतं बीजांडातून आणि ते पक्व होऊन फुटतं आणि हा रक्तस्राव 2 ते 5 दिवसापर्यंत असतो. काहींना जास्त रक्तस्राव होतो, काहींना कमी होतो. सुरुवातीच्या कालावधीत बराचसा त्रास होतो. ओटीपोट, कंबर दुखत असतं, हातपाय क्रॅम्प्स येतात. त्यामुळे मग काय होतं, बऱ्याचशा मुली या शाळेत जात नाही, शाळेत जाण्याचे टाळतात. मासिक पाळीमध्ये असं मूड स्विंग्स पण होतात, चिडचिड्या होतात. तर या सर्व बदलातून आपण गेलेलो आहोत आणि मग आपल्या घरातील जी मुलगी आहे तिला नव्यानेच मासिक पाळी सुरू झालेली आहे, तर तिला पण आपण हे सर्व समजून सांगितलं पाहिजे की हे एक नैसर्गिक चक्र आहे, निसर्गाचंच हे एक वरदान आहे जे आपल्याला दिलेलं आहे. तर मासिक पाळीबद्दल फक्त मुलींशीच बोललं पाहिजे असं काही नाही, तर मुलं आणि मुली दोघांशी आपण समोरासमोर बोललं पाहिजे. शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा मासिक पाळी हा विषय एकत्रितपणे चर्चा झाली पाहिजे त्याच्यावरती. कारण काय होतं, बरेचसे मुलं याबद्दल अनभिज्ञ असतात. तर मागेच काही महिन्यांपूर्वी एक घटना घडली की एका भावाने आपल्या बहिणीच्या बेडशीटवरती रक्ताचे डाग बघितले आणि त्याने अतिशय टोकाचं पाऊल उचललं. त्याने तिचा डायरेक्ट खून केला. तर ही अशी घटना का घडली? तर त्याला मासिक पाळीबद्दल काहीच माहिती नव्हतं आणि त्याने डोक्यात वेगळाच विचार केला आणि अविचाराने त्याने त्या बहिणीचा खून केला. तर मासिक पाळी याबद्दल समुपदेशन झालं पाहिजे. मुलं मुलींना एकत्रितपणे हा विषय समजून सांगितला पाहिजे. आणि मासिक पाळी ही फक्त स्त्रीलाच दिलेली आहे आणि सृजनाची जी क्षमता आहे, नवनिर्मितीची जी क्षमता आहे ती स्त्रीमध्येच आहे. म्हणजे निसर्गाने हे एक वरदान दिलेलं आहे आणि आपण त्याचा म्हणजे एक आपल्याला हे देणगी मिळालेली आहे त्याबद्दल देवाचे आभार आपण मानले पाहिजे. आणि मासिक पाळी जोपर्यंत आपली रेग्युलर चालू आहे तोपर्यंत आपण व्यवस्थित आपली काळजी घेतली पाहिजे. मासिक पाळी आल्यावरती बऱ्याच मुलींमध्ये बदल होतात, हार्मोन्स चेंज होतात, मूड स्विंग्स होतात. तर त्या काळात आपण त्या मुलीला मानसिकदृष्ट्या आधार दिला पाहिजे. आता काही घरांमध्ये काही अंधश्रद्धा पाळतात आणि की मुलीला मासिक पाळी सुरू झाली की याला हात लावू नको, त्याला हात लावू नको, इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, बाजूलाच बस, असे प्रकार सुरू होतात. आणि मग काय होतं, मग त्या मुलीला मग स्वतःचाच राग येऊ लागतो आणि तिला असं म्हणजे रोज मला सर्वांसोबत मी जी वावरत होती ती मासिक पाळी आल्यावरती मला असं वेगळं का वागणूक मिळते, असं तिच्या मनात येत राहतं. आणि मग त्यामुळे काय होतं, ती मुलगी मग त्या मासिक पाळीविषयी पण निगेटिव्ह विचार करायला लागते, स्वतःविषयी ती तिरस्कार करायला लागते. तर असं आपण अजिबात करायचं नाही आहे. तर मासिक पाळी जे रक्त जातं ते पण दूषित असतं असं पण बऱ्याच महिला म्हणतात. तर हे चुकीचं आहे. ते
पण शुद्ध रक्त असतं. मासिक पाळीत काय काय काळजी घ्यायची त्याबद्दल आपण आज बोलूया. तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्वच्छता. आपली वैयक्तिक स्वच्छता आपण या काळामध्ये जास्त घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण मासिक पाळीसाठी जे वापरणार आहोत, कपडा असेल, सॅनिटरी नॅपकिन असेल, टॅम्पून असेल किंवा मेन्स्ट्रुअल कप असेल, तर ते पण आपण निर्जंतुकीकरण केलेले असावेत आणि स्वच्छ असावेत. आता बघा, काही जण कपडा वापरतात गावाकडे विशेषतः. तर कपडा वापरण्यात गैर काहीच नाही आहे, परंतु तो जो कपडा तुम्ही वापरणार आहात तो स्वच्छ धुतलेला, उन्हात वाळलेला, निर्जंतुकीकरण केलेला, म्हणजे धुताना त्यात तुम्ही डेटॉल वगैरे टाकून स्वच्छ धुतला पाहिजे किंवा मग उन्हामध्ये कडक उन्हात तो वाळला पाहिजे. अशा प्रकारे काळजी तुम्ही घेतली पाहिजे. त्यानंतर जे सॅनिटरी नॅपकिन्स असतात तर ते सुद्धा दर 4 तासांनी चेंज केले पाहिजे आणि त्याचं जे विल्हेवाट आहे डिस्पोजल बॅगेत ते टाकले पाहिजे. आणि डस्टबिनमध्ये टाकताना पण ते बाजूला वेगळ्या पेपरमध्ये आणि डिस्पोजल बॅगेमध्ये ते रॅप करून आपण ते दिले पाहिजे. तर त्यानंतरचं पर्याय आहे मेन्स्ट्रुअल कप आणि टॅम्पून. हे पण तुम्ही वापरू शकता, परंतु आपल्याला वापरण्यास सोयीस्कर जे आपल्याला वाटेल ते आपण त्या पिरियडमध्ये आपण ते वापरायचे आणि वैयक्तिक स्वच्छता ही आपण ठेवली पाहिजे. त्यानंतरचं आहे आहार. बऱ्याच मुली जंक फूड खातात. तेलकट बाहेरचं जे खाणं आहे ते आपण टाळायचं आहे आणि पौष्टिक आहार आपण घ्यायचा आहे. त्यामध्ये कडधान्य, मोड आलेली कडधान्य खायची आहे. त्यानंतर हिरव्या पालेभाज्या आणि पाणी जास्तीत जास्त प्यायचं आहे या दिवसांमध्ये. आणि सकाळी उठल्यानंतर जर कोमट पाणी पिलं तर तुम्हाला जो पोटदुखीचा त्रास होणार आहे तो पण बराचसा कमी होणार आहे या दिवसांमध्ये. त्यामुळे या दिवसात खाण्यापिण्याकडे विशेष काळजी आपण घ्यायची आहे. त्यानंतर रक्तस्राव जर जास्त होत असेल तर आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की काहींना खूप अति प्रमाणात रक्तस्राव होतो, तर काहींना काहीच होत नाही. परंतु जनरली 4 दिवस आपल्या जे मेन्स्ट्रुअल सायकलचे आहेत तर 4 दिवस रक्तस्राव नियमित झाला पाहिजे. आणि जर तसं नसेल, आपली मासिक पाळी अनियमित असेल तर आपण स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण त्याच्यात जसं आपल्याला मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे. तर अशा प्रकारे काय करावे हे आपण बघितलं. आता काय करू नये. पहिली गोष्ट आहे अतिश्रमाची, शारीरिक कष्टाची कामं आहे ती या दिवसात करायची नाही आहे. जसं जड वजन उचलणे किंवा जसं धावपळीचे जे कामं असतील तर ते करायचे नाही. या 4 दिवसात पूर्णपणे शरीराला विश्रांती आपण दिली पाहिजे. आणि शरीरावर ताण येईल किंवा जास्त प्रमाणात आपल्याला रक्तस्राव होईल अशा प्रकारची कामं आपण या दिवसात पूर्णपणे टाळायची आहेत. आणि जसं आपल्याला महिलांना गरोदरपणात रजा मिळतात, त्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर रजा मिळतात, तसंच आता मासिक पाळीत सुद्धा 4 दिवसाच्या हक्काच्या रजा मिळाव्या यासाठी वर्किंग वुमन्सकडून मागणी होत आहे. परंतु अद्याप ती मागणी मंजूर झालेली नाही आहे. परंतु मासिक पाळीत सुद्धा रजा द्यायला काही मासिक पाळी म्हणजे विटाळ, अशुभ असं काही लोक मानतात. तर त्याला कुठल्याही वैज्ञानिकदृष्ट्या कुठलंही कारण नाही आहे आणि तसं काही मानायचं नाही आहे. तर मासिक पाळीच जर नसती तर पुरुषाचा सुद्धा जन्म झाला नसता आणि त्यामुळे भेदाभेद करायचा नाही आहे. आणि मासिक पाळीत आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे, स्वच्छता राखायची आहे, आहाराकडे लक्ष द्यायचं आहे. आणि 28/4 हा वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे आपण साजरा करतो. त्या निमित्ताने आज आपण हा संकल्प करायचा आहे, आपण प्रत्येकाने आपली काळजी घ्यायची आहे. त्या निमित्ताने इतकंच. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.